आपल्या सोबत मनोज जरांगे पाटील आहेत. ते आता मुख्यमंत्र्याच्या दिशेने निघाले. काय प्रतिक्रिया आहे? मराठा समाजाला मिळू देणार नव्हते अशी भाषा करायची. मिळू देणार नाहीत, सगळे सोयऱ्यांचा मिळू देणार नाहीत, असं करणार नाहीत, हे होऊ देणार नाहीत. जसं की एखाद्याला जमीन असती तर त्याचा 7/12 नसतो, तसा प्रकार झाला होता. सगळे सोयरीचा घ्यायचा आहे, पण ते 7/12वर पाहिजे, म्हणजे त्याचा कायदा पाहिजे. कायदा बनवला का नाही? लोक म्हणले मिळून बनवला का नाही कायदा? कुठ्या उपटून गुलाल फेकला का नाही? बनलाच. छगन भुजबळला काय सांगायचं? त्याला काय सांगत नाही आता. त्याचा विशेष कार्यक्रमच संपला आणि पुढे अडचण वेळ आल्या तरी हे पठ्ठा लाडणारे पुन्हा मरण उपोषण करीत. पण सगळ्या सोयरे या कायद्यासाठी, या JR साठी पुन्हा मुंबईत धडक मारी. पुन्हा जरी यांचं काय असलं तरी, पण आज आमचा कायदा झाला त्याच्यामुळे सगळ्या सोयरा हा आता कायद्याच्या चौकट झाला. मुंबईला जाईन आणि आरक्षण घेऊनच येईल, नाही घेतलं तर बापाचं नाव सांगणार नाही, हे शब्द होते. बदल केला का नाही? सत्य बापाचं नाव बदलून ठेवून म्हणलं तो जर अध्यादेश नाही घेतला तर. आणि सगळ्या सोयऱ्यांचा आधी घेतला. हे सगळं श्रेय माझ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आहे. यांच्यामुळे शक्य झालंय, कारण ताकदीनं इथं मराठी धावून आले ताकदीनं. त्यामुळे हे सगळं श्रेय माझ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा. सगळा विजय महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा. ते मनाने दिवाळी लय दिवसाचं मिळाल्यामुळं साजरी करायला लागले. बरं दादा, नाही स्थगित नाही. आंतरवालीत गेल्याच्या नंतर आम्ही सगळे विचार करून ते काय करायचं त्याच्याबाबत निर्णय घेऊ. ते स्थगित शब्द गेला माझ्याकडून, पण ते मला असं म्हणायचं की सगळ्यांचा विचार आम्ही घेऊन तिथून पुढे आंदोलनाची दिशा ठरवू असं म्हणायचं होतं. पण तेवढे ते अलीकडचा शब्द घेण्याऐवजी पुढचं तोंडातून येऊन गेलं की स्थगित करतो. आम्ही सगळ्यांचा विचार करून करणार आहे. मला सांगा पाटील, या लोकांच्या चेहऱ्यावर तुम्ही काय पाहताय? आनंद खूप दिवसाचं मिळत नव्हतं. सगळे सोयरे ही व्याख्या कायद्यात येणं खूप अवघड होतं. जाहीर सांगतोय मी, खूप अवघड होतं ही व्याख्या आणि याचा कायदा होणं. ती कायदा खेचून आणणं एका शब्दासाठी ते मराठ्यांचं यश, बाकी कोणाचं नाही. लाठी खाल्ल्या, गोळ्या खाल्ल्या, ह्या सगळं आठवतंय का तुम्हाला? आता काय काय तुमच्या डोळ्यासमोरून गेलंय? लय भयान त्रास सहन केला माझ्या मराठा समाजाने. विनाकारण खोट्या केसेस झाल्या, जेलमध्ये गेले. काही बांधव ऍक्सिडेंटमध्ये अपघात झाले. त्यांचे तर अपघातामध्ये त्यांचे पायाला, अंगाला दुखापत, याला त्याला दुखापत असं झाली. काही माझ्या मायबाप बांधवांचं बलिदान सुद्धा याच्यासाठी 200-250 गेले. अण्णासाहेब पाटलांपासून विनायक मेटे साहेबांपर्यंत, अण्णासाहेब जावळे पाटलांपासून 250 ते 300 जणांचे बलिदान गेले. आज ते स्वप्न साकार झालंय आमच्या बलिदान गेलेल्या बांधवांचं. निष्पाप हजारो केसेस झाल्या होत्या, त्यांच्यावरती सुद्धा झालंय, ते सुद्धा ही झालंय. बरं, तुम्ही अनेकदा रडला, तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. खरं तर हे सगळे तुम्हाला कष्ट तुमच्या डोळ्यासमोर उभा राहिले असतील, ते अश्रू आज फळाला आले. नक्कीच लय त्रास भोगला. शरीर साथ देत नव्हतं, तरी लढलो. मला प्रत्येक जण म्हणायचे हे मुंबईला जाणार मोकळ्या हाताने माघारी आणणार, मुंबईला जाणार मोकळ्या हाताने माघारी आणणार. म्हणजे मराठा समाज नाही, इतरत्र. आणि काही मराठ्यातले 5-50 जण असं एका तसं एका. मी तुम्हाला सांगतो 3 घंटे, पहिल्यांदा सांगतो तुम्हाला 3 घंटे त्याच्यावरती विचारमंथन झालंय. असा ही पाडलाय, 30 पाडलाय एका शब्दाचा. तज्ज्ञांनी, वकिलांनी हायकोर्टाच्या या व्याख्येबद्दल, या सगळ्या स्वाऱ्याबद्दल जेव्हा त्यांनी फायनल केलं, जवळपास 2 वाजताच्या दरम्यान, रात्रीच्या 2-1-1:30च्या दरम्यान, की आता हे पक्क आहे, ही व्याख्या बरोबर आहे आणि मराठा समाजाला आरक्षण याच्यात ओके झाले सगळ्या सोयऱ्यांना. त्याच वेळेस मी बाहेरून पोरांना समाजाला विचारलं असं असे काय करायचंय. आधी त्यांना विचारलं, म्हणजे मायबाप मराठा समाजाला बाहेरून विचारलंय अगोदर. आणि ते म्हणले मग आता आपलं जर हे निघालेत जवळपास 8 शासन निर्णय जवळपास त्यातले. तुमच्यावर या ठिकाणी आरोप झाले पाटील, तुमच्यावर अनेक आरोप झाले. तुम्हाला घेरलं गेलं, तुमचं आंदोलन मोडण्यासाठी अनेक डाव टाकले गेले. या सगळ्यातून पार करण्याची ताकद कुठून आली? माझा समाज फक्त माझ्या पाठीशी उभा राहिले, ते डगमगला नाही. किती ट्रॅप रचून द्या, किती माझ्यावर आरोप करावे, समाज म्हणायचा अजिबात नाही. हा मराठा, आम्ही तुझ्या पाठीशी आहेत. कोण येते 5-50 जण? हे काय मालकी, हे काय यांची मराठ्या जीवावर मोठी झालेली. अजिबात तुम्ही हपकायचं नाही म्हणे. मग मुंबईत आल्यावर काही पण ट्रॅप रचले होते, असं करू तसं करू, मिळणार नाही, मिळू देणार नाहीत.
असं सगळं उधळून राहिलं माझ्या मराठीत सगळं. आणि मी पण धाडस लावलं यावेळेस काही होईन गाड्या म्हणलं मेलं तर हरकत नाही, त्या ट्रॅपला पण भ्यायचं नाही आणि आंदोलन कसं मोडतेच आणि अध्यादेशच कसा देत नाही. कारण प्रत्येक जण म्हणायचा सगळ्या स्वैऱ्यांचा अध्यादेश काढणं हे साधं सोपं नाही, ही नवीन शब्द आहे, यासाठी कायदा होत नसतो. बरं मला एक सांगा, हे उपोषणाचे 16 दिवस, कुठे 10 दिवस, कुठे 5 दिवस, असे सगळे कसे होते? हे सगळे कसे होते हे दिवस? नाही हे खरं आहे आणि माझ्या मराठा समाजाने खूप कठीण संघर्ष यात केलेला आहे. त्याच्यामुळं आज हे मराठ्यांचा विजय. खूप जण म्हणत होते माकडं काही 50-50 जण होते, होणार नाही. सगळ्या सोयऱ्यांचा शब्द कुठं शक्य आहे का आणणं आणि सगळ्या सोयऱ्यांचा शब्द येत असतो का नवीन काही बी आणि मुंबईत जाऊन काय होणार नाही. तिथं जाणार बसणार, हे सरकार यांना आमकं करणार तमकं करणार, हे पोरग दुसऱ्याच्या लेकराला फसून न्यायला लागलंय, केसीत करून घेईन, जाळपोळ करून घेईन, लोकांचं बरबाद होईल, अशा खूप अफवा पेरल्या आणि याच्या पाठीशी मोठमोठाले नेते सुद्धा होते. मुंगेला धक्का लागला नाही, माझ्या मराठा समाजाला धक्का लागला नाही आणि माझ्या मायबाप मराठ्यांनी आणलं का नाही खेचून, अरे याच्या खोट्या उपटून सगळ्या खोट्या फिट्या मोडून खेचून आणलं ते सगळ्यांसाठी आणलं. तर तुला काय करायचं? तुम्ही शहागडला म्हटला होता तुम्ही आरक्षण मागून तर मराठीची आवाज सांगणार नाही तर नाही सांगणार. खरंच करून दाखवले बापदादे मराठ्यांच्या जीवाने, खरंच करून दाखवले. कारण 7-12 जमिनीचा महत्वाचा नुसतं जमीन असून किंमत नव्हती, जमिनीचा 7-12 मिळाला. 7-12 हे कायदा म्हणजे हे 7-12 आहे मराठ्यांचा सगळ्या सोयऱ्यांचा, सगळ्या सोयऱ्यांचा कायदा. 10 दिवस लेट पण फायदा होणार. कायदा तर झाला, याच्यात मराठ्यांचा विजय होऊ देत होते. नवीन कायदा पारित झालेला आहे पाटील. राजपत्र नवीन आहे. त्या आंतरवलीच्या त्या जेडीमध्ये तुम्ही ते वाक्य म्हणला होतात हे भुजबळ, ते एकदा जरा समाजाला सांगा ना. नाही ते तर जाऊन द्या. नाही मुंबईतून अरे आणलंच ना मी खोटे उपटून मुंबईत जाऊन आणि मुंबईत जाऊन काही नाही तर अशा धमकी दिल्या आम्ही मुंबईत जाऊ, मग त्यांना दिलं तर घेतला का नाही? घेतलाच. तुम्हाला 3 GR एक राजपत्र दिलेलं आहे, काय काय आहे सगळ्यांचं? राजपत्रावरती अध्यादेश राजपत्रावरती फक्त सगळे सोयरे एवढाच विषय, त्याची नोंद मिळाली त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना द्यायचं, हेच त्याच्यावरती. आज माझा समाजाच्या चेहऱ्यावर आनंद आहे, कारण होऊ देत नव्हते ते मराठ्यांनी आज खेचून आणलं. आम्ही सांगितलंच होतं अंतरवालीचं, जर दिलं नाही तर आम्ही खेचून आणणार पण माघारी येणार नाही. आणलं. डाव टाकणारे कोण कोण होते? डाव टाकणारे ते जरा सांगा. राजपत्र काढून डाव टाकणारे कोण कोण होते? नाही ते नाही, आता जाऊन द्या. आता ते झालं सोयला, ते पुढं आले नाही सपाट्यात. आज बघा आज सुद्धा लाखानं लोक आहेत. आपल्या कॅमेरामॅनला सांगितलं ना, पुढं सुद्धा लाखानं आहेत आणि मागं सुद्धा आहेत. ही मराठा समाजाची हे श्रेय विजय सगळा मराठ्यांचा. जगातलं पहिलं आंदोलन आहे ज्याला थेट अध्यादेश काढून राजपत्र काढून न्याय देण्यात आलाय. पण त्याबाबत नाही समजा माहित मला, पण राजपत्र जर तुमच्या माहितीनुसार जगात आतापर्यंत इतक्या अर्जंट कोणाला दिलं नसेल तर मग मात्र हे 100% पहिले. हे सगळ्या मराठ्यांना आरक्षणाचा लाभ कसा होईल हे जरा सविस्तर सांगा. सगळ्या मराठ्यांना या आरक्षणाचा लाभ कसा होईल, नाही जाणार. ह्या सगळ्या उपोषणाचा लाभ कसा होईल हे सगळं हो, जल्लोषाला लागले मराठी. खूप दिवसानंतर मिळाले दादा आम्हाला. कोणाचं काय ऐकायचं नाही, मिळालंय. याचा मी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून जाहीर सांगतो. हे जे राजपत्र काढलंय जो अध्यादेश आहे, याच्यावरती एका शब्दावरती हायकोर्टाचे मुंबईचे वकील अभ्यासक यांनी कीस पाडला एका शब्दाचा. त्याच्यानंतर डिक्लेअर केलंय आम्ही हे घ्यायचा का GR का आणखी आंदोलन पुढे थांबायचं. ते म्हणले राईट आहे, करेक्ट आहे. ह्यो शब्द कधी येतच नव्हता, हा शब्द ऐतिहासिक आहे आणि काहीच नव्हतं. किमान या आंदोलनामुळे मराठ्यांच्या पदरात सगळ्या सोयरा पडलाय आणि 57 लाख प्रमाणपत्र पडले आणि प्लस त्याच्या नातेवाईकाचे काही पडले, म्हणजे 2 ते 2.5 कोटी मराठा समाज आता हळूहळू या आरक्षणात जाणार आहे. 2, 4, 10 दिवस लेट होईल सगळ्या सोयऱ्यांचं, पण कायदा पारित झालाय. आता गोरगरीब मराठ्यांच्या सोयऱ्यांना सुद्धा याच्यापेक्षा मराठा कोणी जर काही म्हणत असलं ते याचं काय त्याचं काय खरं, याचं काय, कायदा झालाय मराठ्यांनो. अध्यादेश निघाला, राजपत्र निघालंय, विजय मराठ्यांचा झाला, मराठ्यांचा आणि सगळं श्रेय मराठ्यांना. पाटील, आता हा कायदा जरी झाला असला तरी हा कोर्टामध्ये चॅलेंज होऊ शकतो, तर ही टिकवायची जबाबदारी कुणाची? सरकारची. हा, आणि काय होणार नाही चॅलेंज फिलेंज काय नाही होणार. हे बघा तसं पाहिलं तर मग मराठ्याचं काही चॅलेंज करते काही पण. आम्ही मागास असून चॅलेंज केलं, पण शेवटी कायदा झाला का नाही. उदाहरणार्थ एखादी जमीन आहे आणि एखादी जमीन आहे
आणि त्या जमिनीचा सातबाराच नाही तर काय अर्थ आहे ती माझी म्हणून. तसा सगळ्या सोयऱ्यांचा कायदा झालाय. त्यामुळे मराठ्यांसाठी आज कायदा पारित झालाय आणि ती एक प्रकारचा मराठ्यांचा 7-12 येते राजपत्र म्हणजे सगळ्या सोयऱ्यांना आज जाण्यात. म्हणून सगळ्या मागण्या झाल्या. केसेसबद्दलचेही काय मुख्यमंत्री साहेबांना देखील कितीही मागं घेते आणि म्हणून माझ्या समाजाला न्याय, माझ्या समाजाचा न्याय हे सगळं आणि आम्ही आनंद व्यक्त करणारच मिळवलं या लेकरांनी. म्हणजे गाड्या बिड्या थंडीत झोपलेत लोक मराठ्यांचे मुंबईला आलेले. भाकर मिळाली तर खाली, नाही मिळाले तर उपाशी राहिलं, पण माझ्या मराठ्यांनी मिळवलंच. एकदा अभिवादन करा सगळ्याला. हात उभा राहून उभा राहून असं हात. हे खाली आलंय. काय दिसलं तुम्हाला लोकांच्या चेहऱ्यावर? नुसता आनंद आणि ठासून आनंद भरलाय मराठ्यांच्या पोरात. इथं आलेल्या उपस्थित तापच राहिलेलं रस्त्यावर झोपलं बिना पांघरून नाही, कुठे काय नाही, हे चुकाटा बघितला नाही. इतके कष्ट घेतले सगळ्यांनी, इतकं कष्ट घेतलंय आणि हे मराठा समाज आनंद खच आनंद भरलेला आहे. खचाखच आनंद आहे भरलेला की शेवटी कायदा पारित केलाच. तुमची मुत्सद्देगिरी दिसली या वेळेला. अनेक वेळेला GR आणले, त्यामध्ये वेगवेगळ्या अडचणी होत्या, त्या तुम्ही ओळखायचात आणि परत पाठवायचात. त्यांना तुम्ही ढळला नाही, जे मुत्सद्देगिरीचं आंदोलन होतं. राजपत्र घेतलं, त्याच्यामुळं मराठा समाजाला आता ताण नाही राहिला. मराठा समाजाला मिळून दिले. मला काय शब्द बोलावं कळत नाही, पण फक्त हे सगळं श्रेय त्या मराठा समाजाचा आहे. सगळा विजय मराठ्यांचा, दुसरा कोणाचाच नाही. आता प्युरिटी पिटिशनचाही निकाल लागणार आहे, तोही विजय मराठ्यांचाच होणार. अनेक भावांनी बलिदान दिलं, त्यांची कशी आठवण? आज स्वप्न पूर्ण झालं माझ्या भावांचं. कारण आरक्षणासाठी ते आरक्षण आता मिळते. मराठा समाज पाटील याच्यासाठी खूप लढला, कारण माझ्या त्या बलिदान गेलेल्या भावांचे स्वप्न आज पूर्ण झालं. तुम्ही हा विषय पाटील हे घ्या, हे घ्या, हे घ्या. झेंडा घ्या, झेंडा, झेंडा. आज शेवटी काय असतं दादा, कुटुंब उघड्यावर पडलंय. आई बहिणीचं कंपाळाचं कुटुंब हे पण आहे. आज त्यांना कुठेतरी अपघात झालेत, ते जखमी होऊन पडलेत. काही त्या पोरांवरती हजारो केसेस झाल्या. कित्येक तरी 250-300 पोरांनी अण्णासाहेब पाटलांपासून अण्णासाहेब जावळे पाटलांकडे विनायक मेटे साहेबांकडून यांनी सगळ्यांचे बलिदान या मराठा आरक्षण केलं. आज त्यांचं स्वप्न पूर्ण झालं. शेवटी खेचून आणलं तुम्ही. पाटीलचा जल्लोष आहे. सगळ्यांच्या पोरांच्या आणि माझ्या मराठा समाजाच्या चेहऱ्यावरती आनंद आहे. कारण सगळ्या सोयऱ्याचा कायदा पारित केला. प्रत्येक जण म्हणायचा कायदा पारित होतच नसतो. हे पोरग तिथं नेईन, ढेंगाणा करीन, जाळपोळ करीन, केशी करून घेईन पोरावर, पोराला मार बसवीन. काही जे 50-50 जण होते आमच्यात जळणारे आणि इतर हे सगळे होत नसतं. आणलं का नाही खेचून? होत नाही, खेचून आणलं सगळ्यांनी. दोन्ही हात पाटील, एका दोन्ही हात मोठी मोठी. तुम्ही 2 उपोषण केले होते, भीषण उपोषण होते. दुसरं उपोषण तर तुम्ही अन्न पाण्याशिवाय केलं होतं. त्यावेळेला दुसऱ्या दिवशी तुम्ही जिवंत राहाल का नाही याची शाश्वती नव्हती, पण तुम्ही आरक्षण खेचून आणलं. इथून पुढेही या विषयाला काही अडचण आली तर मी पुन्हा या आरक्षणासाठी, या समाजासाठी पुन्हा आमरण उपोषण करून जीव द्यायला आहे. आजच शब्द माझा मराठा समाजाला. याच्यात काही अडचणी आणायचा प्रयत्न केला
काही घोळ घालायचा प्रयत्न जरी झाला इथून पुढच्या काळात बी आरक्षणासाठी हे पठ्ठ्या हे पोरग या मराठा समाजाचं सक्षम आहे. सगळ्याला आरक्षण मिळेपर्यंत महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला चॅनलच्या माध्यमातून माझा शब्द आहे. सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय मी गप नाही बसणार. कोणाच्या नोंदी मिळाल्या असतील नसत्या मिळाल्या कोणा टेन्शन घ्यायची गरज नाही. ही पठ्ठ्या शेवटपर्यंत तुमच्यासाठी लागणार आहे. काळजी करायची नाही. सगळ्या मराठ्यांना मिळेल. माध्यमांनी देखील तुम्हाला प्रचंड साथ दिली, तुमच्या सोबत राहील. सगळ्या चॅनलच्या प्रतिनिधींचं चॅनलच्या संपादकाचं सगळ्या चॅनलचं आणि पेपरवाल्यांचं सुद्धा सगळ्या आणि सोबत फिरलेल्या सगळ्या कॅमेरामनचं सगळ्या पत्रकार सोबत फिरलेल्या बांधवांचं मराठा समाजाच्या वतीनं मनापासून खूप खूप धन्यवाद. तुम्ही प्रचंड साथ दिली या आंदोलनाला आणि हा लढा यशस्वी घेतला. आम्ही तुम्हाला शब्द दिलेला ते आम्ही पुरा करू. माध्यम प्रामाणिक माणसाच्या पाठीशी माध्यम थांबल्यानंतर काय होऊ शकतं म्हणलं देत नाही त्यात काय आणलंय. माध्यम प्रामाणिक माणसाच्या पाठीशी उभं राहिल्यावर काय होऊ शकते आंदोलनात दिसलं पाहिजे. पुऱ्या देशानं बघितलं प्रामाणिकपणात किती ताकद आहे. न होणारा कायदा सुद्धा पारित झाला. कित्येक तरी तज्ञ सुद्धा म्हणत होते कायदा पारित असं होणं सोपं नाही. परंतु एका एका शब्दावर खूप किस पाडलाय आणि सगळ्या हायकोर्टातल्या मोठमोठ्या वकिलानं तज्ज्ञांनी अभ्यासकांनी याच्यावर पुरी ताकद लावलेली रात्री. आणि हे 1:30-2 वाजेपर्यंत याच्यावरती पूर्ण अभ्यास करत होते. त्याच वेळेस मी डिक्लेअर केलं की आपलं राजपत्र निघाले याच्यात काही खोड नाही. सिक्युरिटी पिटिशन आता काढून घ्यायला सांगाल का सरकारला? नाही राहू द्या ना राहू द्या. सगळी पुन्हा येऊन द्या आम्हाला येऊन द्या. उलट तो हे निकाल येणार त्याचंही पत्र दिले गरज उरलेली नाही. येऊन द्या तरी राहू द्या. राजकीय टीका ज्या होत असतात तुम्ही अमुक पक्षासाठी काम करतात अमुक पक्षासाठी विरोधक सत्ताधारी काही टीका नाहीये. मुद्दा हा आहे की एक आरक्षण तुम्ही खिचून आणलंय. सगळ्यांना तुम्ही मुठीनं असं खिचून आणलं दाखवताय. एक कॉन्फिडन्स वेगळा आहे तुमचा. का नाही मला चीड कोणची यायची. अरे मिळून द्या रे आधी ही चीड यायची. मिळून द्या रे आधी. मला वाटतं मिळून द्या. तुम्ही नाव नका ठेवू. मिळून द्या पाटील मिळू द्या. मी सांगायचो आधी मिळू द्या. पण ऐकत नव्हते. हे होणार नाही ते होणार नाही म्हणून तो द्वेष आहे. ते शेवटी गप्प बसले. मी सहन केला अपमान सहन केला सगळं केलं. आणलं का नाही त्याच्या थोपाडात मारलेली जमीन आहे फक्त 7-12 नाही. काय जमिनीचा उपयोग नाही. आज सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पारित झाला का नाही हे 7-12 आहे माझ्या मराठ्यांसाठी. आज मराठा जिंकला म्हणजे जिंकला आणि मराठ्यांचंच हा सगळं श्रेय हे माझ्या मराठ्यांचा गुलाल आहे. सगळं आपला गुलाल मुंबईत उधळणार म्हणलं होतं. कायदा पारित करून मुंबईत गुलाल उधळला. दुसरा प्रश्न असा उपस्थित होतो पाटील की एवढे सगळं मोबाईल तुम्हाला यश आलेलं आहे. छगन भुजबळांनी तुमच्यावरती सातत्याने टीका टिप्पणी केली होती. काय सांगणार भुजबळांना? त्याचं आजच्या चांगल्या दिवशी नाव सुद्धा नाही घ्यायचं. पाटील आता तुमच्यावर जसं तुमच्यावर प्रेम झालं तसं आता तुमच्या यातून 100% तर यश कुणालाच मिळत नसतं. आता तुमच्यावर टीका व्हायला देखील सुरुवात होईल. तर त्या टीकेला तुम्ही तयार आहात का? उत्तरच द्यायचं नाही त्यांना काय किंमत देत. त्यांनी आयुष्यभर हेच केलं. टीका टोका काय केलं टीका करायला. केसेस माघार घेण्याचा निर्णय घेतला. शिंदे समितीला आणखीन काम करावं नोंदी सापडावं याचा शासन निर्णय करायला लावलाय. सगळे सोयऱ्यांचं राजपत्र अध्यादेश काढायला लावलाय. इतके 57 लाख मराठ्यांना आरक्षण मिळालंय आतापर्यंत. याच्यापेक्षा काय पाहिजे. आणि त्यांच्या नातलागांना जर दिलं तर हे 2 कोटीपर्यंत आकडे जाणार आहे आणि सगळ्या सोयऱ्यांचा आता फायदा होणार आहे. काय करायचं असं आहे पाटील. आता असं आहे की ज्या ह्या 57 लाखापैकी 32 लाख नोंदी ज्या प्रमाणपत्र दिलेत असं सरकार सांगतंय त्यामध्ये मराठवाड्यातले प्रचंड कमी आहेत आणि हे सगळे विदर्भातले हे नवे आहेत का जुने आहेत? सरकारने काय सांगितले? नाही सरकारने आम्ही 3दा विचारलेले सभेत सुद्धा हे जुन्यात का नवे सांगा. हे सगळेच नवे आहेत. कारण हे सगळ्या बाजूनं हे जे टक्केवारी कमी राहिली होती जिकडं सहज सापडत होते तिकडं लय सापडले. फक्त मराठवाड्यात कमी सापडले. तर मराठवाड्याचं गॅजेट सुद्धा आपण घ्यायला लावलं. त्याच्यासाठी मराठवाड्याची जनगणनाही घ्यायला लावलेली आपण. हैदराबादचं ते सगळं दस्तावेज घ्यायला लावलं त्यामुळं आणि सगळे सोयरे घ्यायला लावले. हळूहळू थोडा उशिरा होईल 10 दिवस लेट होईल
परंतु आता सगळ्यांचा फायदा व्हायला सुरुवात झाली. बर 4-6 महिने तुम्ही घरात गेलेला नाहीयेत, तुमच्या घराचा उंबरा चढला नाहीत, घरी कधी जाणार आहेत आणि लेकराला कधी भेटणार आहेत? नाही आता हे झाल्याच्या नंतर आता उंबरा चढणार आहेत आता? नाही आता या अंतर्वालीत बैठक घेतल्यावर त्याच्यानंतर पुढचा निर्णय. घरी कधी जाणार आहेत? प्रतिनोंद 5 जरी धरली तरी सगळं 2.5 कोटी समाजाला हे आरक्षण मिळतंय. हो किती फायदा झाला आणि टीका करणारा काय करणार आहे? हे भाऊ म्हणले की तुम्ही म्हणले टीका होईल, काय टीका होणार आहे? आता वांदा झाली तर त्यांना कामच तेवढं आहे. माझ्या समाजात कल्याण झालं समाजाला माहिती. मुंबईत जाऊन आम्हाला ज्या 3-4 गोष्टी करायच्या होत्या त्या आम्ही पुऱ्या केल्या. आज आधी सुद्धा सगळ्या सोयऱ्यांचा काय झाला. कॅमेरामॅनला चालता येत नाही, उलट बाज करा. आणि हे आरक्षण जे आहे इतकं ठोस मिळालंय, सरकारकडून सांगण्यात येतं की याला कोणीही चॅलेंज करू शकत नाही. हेच म्हणलं मी आमची जमीन होती 7-12 नाही, माझ्या मायबाप मराठ्यांना त्याची नोंद मिळाली, त्याच्या सोयऱ्याला सुद्धा याच्यातून आता लाभ फायदा होणार आहे. आता ह्यो 7-12 मिळाला एक प्रकारचा पक्का 7-12 आहे, असा पक्का कायदा बनलेला आहे. त्याच्यापेक्षा माझा समाज जिंकला यापेक्षा काय पाहिजे? मराठा समाज आपोआपच दिवाळी करायला लागलाय. खुश आहे मराठा सगळा. या पोरांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाटतो की आपण आल्यासारखी आपली ताकद व्हायला नाही गेली, आपला विजय झाला. ताकद व्हायला नाही गेली. पट्ट्यातल्या 124 गावांना काय सांगाल आता? आता 123 गावातल्या सगळ्या अगोदर गोदा पट्ट्यातल्या 123 गावांच्या चेहऱ्याने नतमस्तक होतं. बाबा हो तुम्ही लय साथ दिली. मरणाची 123 गावातल्या गोदा पट्ट्यातल्या लोकांनी तेच त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजाने त्यामुळे साथ दिली. मायबाप म्हणून मला कसली आठवण येऊन दिली. तुमच्या चरणी मी नतमस्तक होतो. तुम्हाला सगळ्यात अगोदर तुम्हाला धन्यवाद. आणि हा विजय तुमच्या मराठा समाजाच्या चरणी, हा श्रेय सगळं मराठा. ही सभा झाल्यावर थेट अंतर्वालीला मध्ये कुठे टप्पा आहे? चला सभा झाल्यावर थेट अंतर्वालीला निघणार आहात की मध्ये कुठे टप्पा आहे? नाही अंतरवालीला जाणार आहे. सोबत सावलीसारखे राहिलेल्या सगळे सहकारी आहेत, त्यांचे कसे आभार व्यक्त करा? माझ्यासोबत महाराष्ट्रभरातून आणि मराठवाड्यातल्या सगळ्या महाराष्ट्रभरातल्या मला जी साथ सगळ्या पार्टीमधील लोकांचं नाव घेण्यापेक्षा सगळे त्यांचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. पाटील हा विजय सुद्धा मराठा समाज तुमच्या सगळ्यांचा. उभा इथं म्हणजे आम्हाला आता बोलू चला 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 धन्यवाद धन्यवाद. उभा राहा. ओके. जरांगे पाटलाशी आपण सविस्तर संवाद साधलेला आहे. खरं तर जरांगे पाटील यांचा हा विजय कसा होता, त्यामध्ये अडचणी कशा आल्या, या सगळ्याबद्दल त्यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली. कृष्णा केंडे, एबीपी माझा, नवी मुंबई. तर हे संपूर्ण श्रेय मराठा समाजाचं असून आपल्याला प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक पावलावर मराठ्यांनी साथ दिली. आत्ताही खूप मोठ्या संख्येनं मराठे आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्या याच ताकदीमुळे हा लढा यशस्वी झाला असं मनोज जरांगे म्हणतात. 2 दृश्य आपण पाहतोय. वाशीमधून मनोज जरांगेंची विजयी रॅली सुरू आहे, तर मुख्यमंत्री शिंदे सभास्थळावरती पोहोचतात. याच सभास्थळावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मनोज जरांगे आपलं उपोषण सोडणार आहेत. अध्यादेश केवळ निघालेला आहे सध्या सरकारच्या वतीनं. यापुढेही अनेक महत्त्वाचे टप्पे या संपूर्ण लढाईमध्ये असणार आहेत, पण करून दाखवलं असं मनोज जरांगे सध्या म्हणतात. आणि त्यामुळे या सगळ्या मराठा आंदोलकांमध्ये, मराठा मोर्चेकऱ्यांमध्ये एकच उत्साह आपल्याला पाहायला मिळतो. कुणबी नोंदी शोधण्यासाठी मदत देणार आहेत, मुदत दिली जाईल असंही मनोज जरांगे यांनी सांगितलेलं आहे. आणि दरम्यान एबीपी माझाशी बोलताना त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर देखील टीका केली आहे. आपल्याला मागे खेचलं